प्लीज प्लीज तुमच्या समोर मी हात जोडते, पण प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता तर देवामुळे त्यांची डीन पोस्ट पण गेली. कबीर, राधा तू कुठे होतीस? मी तुला कॉलेजमध्ये शोधत होतो. कबीर चल ना, बस प्लीज पटकन. अरे कुठे? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? बस बोलले ना एकदा. राधा हे बघ, माझा खरंच मूड नाहीये, तू जा. कबीर चल चल, बस पटकन बस. अरे राधा- ये बस. राधा आता आपण इथे कशाला थांबलोय? मला रद्दीतले पेपर वाचायचेत ना, म्हणून थांबवली गाडी. काय यार कबीर, तू पण चल ना, मस्त भेळ खाऊया. मला नकोय. पण मला खायचे ना कबीर, तू माझ्यासाठी पण नाही येणार. चल राधा चल. मला कबीर मला चल. नकोय का राधा? भैया दो भेल दे ना. राधा मला नकोय सांगितलं ना. ठीक आहे, तू नको खाऊस, पण मला खायची आहे ना. भैया एक ही बना दे ना. भैया 2 भेल देना. थैंक यू. भैया 1 ही देना. कबीर, इकडे बसून भाव खाण्यापेक्षा माझ्या बरोबर थोडीशी भेळ खाल्लीस तरी चालेल. मला नकोय. ओके, मी खाते, पण मग नंतर माझ्याकडे मागायची नाही. हा, हे काय एकच भेळ आणली, अजून एक आणायची ना? अहो ती भेळ आहे, एवढीच खायची असते. पण मी तुला देणार नाही, यातल्या आधीच सांगतो. हा नका देऊ, खा. हा बरं तू खा थोडीशी, नाही तर माझ्या पोटात दुखायचं. जरा नको मला. हा म्हणते ना. अगं बस बस, किती खाते? बघितलं, म्हणून मी खात नसते. भेळीपेक्षा तिखट तर माझ्या बायकोचा राग आहे. पास करा जरा. हा पण उद्या मात्र तुझी तू आणायची आहे भेळ. हा आधी सांगून ठेवतो. हो आणते मी. हा कबीर, हात नसताना एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवणे यालाच म्हणत असतील कदाचित. म्हणजे बघ ना, जन्मापासून काय हा माणूस असा नसेल. कदाचित लग्नानंतर त्याची अशी अवस्था झाली असणार, पण म्हणून काय त्याच्या बायकोने त्याला सोडून नाही ना दिलं. उलट त्यांचं नातं अजून घट्ट केलं. आपण अपंग झालो तरी चालेल, पण आपलं नातं अपंग होता कामा नये. आणि एकमेकांबद्दलचा अविश्वास हेच खरं नात्यातलं अपंगत्व आहे कबीर. कबीर, गॉड, मुलगा पण ना. भैया ये पैसे ले लेना और मेरी तरफ से इनको भेल दे देना. याद से देना पक्का. राधा आता आपण इथे का थांबलोय? आपण घरी जातोय आता. हे कधी ठरलं? राधा प्लीज, मला घरी जायचंय आता. बरं मग 2 मिनिटं थांब, मी आलेच. मला मेडिकल मधून काही औषधं घ्यायची आहेत. मेडिकल मधून? तुला काय झालं? काही का असे ना, तुला काय करायचंय? काही का असे ना म्हणजे काय? काय झालंय तुला सांग. ओ, काळजी का? काळजी बिळजी काही नाही. बरं मग थांब 2 मिनिटं, मी आलेच. नाही, मी पण येतो तुझ्या बरोबर. बरं चल. एक्सक्यूज मी, बॉडी लोशनचं सेक्शन कुठे आहे? त्या साईडला आहे. थँक्यू. तुला सांगितलं ना, मी नाही घेणार औषध. खरं म्हणजे त्या डॉक्टरकडे जायला नको होत. हो, तुम्हाला खूप कळतं ना त्यातलं. त्याच्यापेक्षा तर नक्की जास्त कळतं. दरवेळेस गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका.
आंबट खाऊ नका, जेवण कमी करतो आणि दर खेपेला गोळ्या आणि फी दुपटीने वाढवतो. अहो पण ते तुमच्यासाठी आहे ना. ह्या त्याच्या गोळ्या खाण्यापेक्षा तांबड्या पांढऱ्या रस्याची वाटी पिली ना मला जास्त बरं वाटतं. हो मग ऍसिडिटी वाढते आणि मलाच रात्री फोन करावा लागतो डॉक्टरांना आणि त्यांच्याकडून औषधं लिहून घ्यावी लागतात. तू पण ना त्या डॉक्टरला सामील झाली आहेस. तू माझ्या बाजूनी भांडायला हवं होतंस त्या डॉक्टरशी. कॉलेजमध्ये असताना तू माझ्यासाठी त्या डीनशी भांडली होतीस आणि मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. ती मुलगी आता कुठे हरवली आहे? ती हरवली, तिला हरवून 40 वर्ष झाले. तेव्हा मी तुमच्या अन्यायासाठी भांडले होते, आता मी तुमच्या प्रकृतीसाठी भांडते. ए तू जा ग इथून. मी जाणार नाही इथून. काय तुम्हाला एकट्याला सोडून मी ह्या जगातून सुद्धा जाणार नाही. तुम्ही नाही ना घेत औषध? ठीक आहे, मी पण नाही घेत औषध. माझी पण औषधं संपलीच होती. चला आपण घरी जाऊया. काय तुझी औषधं संपली आहेत? मग ते कोण घेणार? मला तुझा हलगर्जीपणा बिलकुल आवडत नाही. चल तुझी औषधं घे आधी. नाही नकोयत मला. हे वागणं बरं नाही आहे तुझं. तू जर औषध घेत असशील तर मी संध्याकाळी तुझ्यासाठी आपल्या बागेतल्या फुलांचा गजरा बनवून देईन. नकोय मला. तुम्ही जर औषध घेणार असाल तरच मी पण औषधं घेते. बरं घे, माझी पण औषधं तूच घे, सर्व औषधं तूच घे. सांभाळ. थँक्यू यंग मॅन. नो प्रॉब्लेम. माझा हात धरा बरं आधी. यांच्या समोर? अहो त्यात काय एवढं, ते आपल्या नातवंडांच्याच वयाची आहेत. बघितलं का आमचं हे रिंग मास्टर? आतापासून नाही, कॉलेज पासून आमचं प्रेम आहे. तेव्हापासून या वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवलं आहे. ओ वाघ चला आता, उशीर होतोय. काय रे, तुला पण असंच पिंजऱ्यात अडकायचंय ना? शट अप. तुला जे काही घ्यायचंय ना ते लवकर घे आणि बाहेर ये. राधा, राधा, आता इथे कशाला आलोय आपण परत? कारण ही जागा महिन्याभरात किती बदलली आहे ना ते बघायचंय मला. महिन्याभरात काय बदल होणार आहे एका जागेत? करेक्ट, मलाही तेच म्हणायचंय. जर महिन्याभरात ही जागा नाही बदलू शकत, या जागी व्यक्त केलेल्या भावना कशा काय बदलतात? राधा, आता तू पुन्हा सुरू नकोस प्लीज. अरे मी खरंच हा विचार करतेय. हे बघ कबीर, हीच ती जागा आहे जिथे आपण एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आणि ज्याच्यावर तुझा विश्वास होता, तो विश्वास एवढा लवकर तुटला. राधा, तुला माहितीये मला कसली भीती वाटते ते. मोनिका मॅम आणि देवाच्या नात्याचं काय झालंय बघतेस ना तू? परत तेच. कबीर यार, तू त्यांच्या नात्याशी आपलं नातं कम्पेअर का करतोयस? आणि त्यातही त्या देवाशी. अरे माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाहीये. आणि मी तुम्हालाही सगळ्यांना सांगत होते त्या माणसावर विश्वास नका ठेवू. मोनिका मॅम नाही, मी तेच सांगत होते, पण नाही, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरच अविश्वास दाखवलात. आणि मुळात त्या दोघांच्या नात्यात झालं ते आपल्या नात्यात का होईल? का नाही होऊ शकत? त्यांच्या नात्यात जसं झालं तसं आपल्या नात्यातही काही मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात ना. आणि पुढे जाऊन तसं झालं तर मग काय करायचं? तर मग आपण ते दूर करायचे. इज दॅट सिम्पल. एकत्र बसून शांत राहून समजून घेऊन. कबीर, प्रत्येक नात्यात प्रॉब्लेम्स हे असतातच, पण म्हणून नातं तोडणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. अरे मगाशी तू त्या गाडीजवळ बघितलंस ना, त्या दोघांमध्ये किती प्रॉब्लेम्स होते, पण म्हणून त्यांनी त्यांचं नातं तोडलं का? नाही ना. आणि त्या आजी आजोबा, त्यांचं प्रेम तर कॉलेज पासून होतं आणि ते अजूनही टिकून आहे. राधा, हे बोलणं सोपं आहे ग, पण नंतर काय त्रास होतो तो आपण बघतोय ना आता. आणि ना मला मोनिका मॅमकडे आता नाही बघवत आहे ग. त्यांनी काय नाही केलं त्यांचं नातं टिकवायला, हा, पण ते अजूनच फाटत चाललंय. अरे कारण का तिथे देव आहे. तो जोडण्यावर नाही तोडण्यावर विश्वास ठेवतो. आणि जो माझा म्हणजे जो इतरांचा नाही झाला तो त्यांचा काय होणार कबीर? आणि मुळात त्यांचं काय होईल हा त्यांचा प्रश्न आहे ना. तू कशाला त्यांच्या प्रॉब्लेममुळे आपलं नातं सफर करतोयस? अगं कारण पुढे जाऊन आपल्याला हाच प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. मग ह्याचा विचार तू आधीच करायला हवा होतास. हे बघ, जवळ करणं आणि लांब करणं खूप सोपं असतं कबीर, पण ते नातं टिकवणं जास्त कठीण असतं.
जगात आजही खूप उदाहरणं आहेत आज लग्न होऊन उद्या तुटलेल्याची. पण म्हणून काय माणसं प्रेम करणं थांबवत नाहीत ना. ते असतंच आणि उद्याही राहील. आणि इतरांचं बघून कोणी आपलं नातं तोडत नाही कबीर. आता मला माहित नाही ग मी काय करतोय, पण आज मोनिका मॅम ज्यातून जात आहेत ना, कुठे जर मला त्यातून जावं लागलं ना तर मी नाही जगू शकणार ग. कबीर पण तशी वेळ नाही येणार आपल्यात. हे बघ तुझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे ना, हो म्हणूनच तू जास्त घाबरतोय ते कळतंय मला. पण म्हणून तू माझ्या प्रेमावर अविश्वास दाखवतोयस हे तुला नाही कळत आहे कबीर. ठीक आहे, तुला घ्यायची आहे ना माझ्या प्रेमाची परीक्षा, घे. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण कोणत्याही नात्यात प्रॉब्लेम आल्याशिवाय ना ते नातं घट्ट आणि लख्ख होत नाही. हो राधा, मलाही तेच हवंय. हे बघ, पण आता ना माझ्या मनात देवा आणि मोनिका मॅम बद्दल खूप प्रश्न आहेत, आणि जोपर्यंत मला त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना तोपर्यंत मी शांत नाही बसू शकणार. तू थांब इथेच, मी जातोय. मला बाईकवर तू घेऊन आलीस ना, मग मी परत काय चालत जाऊ? चल मला घरी सोड. कॉलर काय झाला का? एवढा कसला मॅटर आहे? एवढा जल्दी मध्ये बोलवलं आपल्याला? हा, मला दिल्लीला जाण्यापासून का थांबवलं तुम्ही? तू काही येडा झाला का? बंकच करतो आपली हे विचारायला बोलवलं तू? नाही सांग ना, का थांबवलं मला दिल्लीला जाण्यापासून? हा, का आलेला तसं समजवायला? का म्हणजे तुझा राजावरती लव आहे म्हणून ना? हो नक्की ना? हा, 100%. नाही, मला वाटलं तो देवा म्हणजे ज्याला मी माझा बाप मानतोय तो माझ्या आईला आता कसा छळतोय हे बघायला थांबवलं. काय पण काय बोलतो तू? का खोटं बोलतोय का मी? अरे सांग ना. अरे तू तर त्याचा खास मित्र आहेस ना, बोल ना, का वागतोय देवा असं? हा, हे बघायला थांबवलं तुम्ही मला? बोल ना, का त्रास देतोय तो माझ्या आईला? हे बघ कॉलर, अरे तू दोस्त आहे आपला. आहे नाही, होतो. तुझ्यासारखा मित्र असण्यापेक्षा ना नसलेला उत्तम, नाही का? आणि माझी आई तुला काय बोलते? सत्या भाऊजी. अरे भाऊ मानते रे ती तुला, मित्रासारखं मानते. आणि तुम्ही तिला कसं वागवता? एखाद्या दुश्मनासारखं. हा, अरे काय वाईट केलंय तिने तुमचं? बोल ना. हे बघ, तू समजतो तसा काय पण नाही. अरे मग नेमकं कारण काय ते सांग ना. हा, इथे मैत्रीसाठी ना लोक जीव द्यायला तयार होतात रे, आणि तू एक साधं कारण नाही सांगू शकत. सत्या, हे बघ, मला ना त्या देवाकडनं ना काहीच अपेक्षा नाहीये. तू तरी सांग ना. हा, तुला काय मिळणार आहे लपून? सांग ना, तुला काय मिळणार आहे माझ्या आईला त्रास देऊन? हे बघ, आपण नाही सांगू शकत, तुला मजबुरी आहे आपली. अरे कसली मजबुरी? काय प्रॉब्लेम आहे ते सांग ना. हे बघ, तू प्रॉब्लेम सांगितल्यावर आपण दोघं मिळून काहीतरी सोल्युशन काढू ना त्याच्यावर. तुला सांगायचंच नाहीये ना. अरे तुम्ही सांगितलं नाही तर कळणार कसं तुमच्या डोक्यात काय चालू आहे ते? अरे माझ्या आईला वहिनी मानतोस ना तू? हा, मला मित्र मानतोस ना? अरे मग निदान आमच्यासाठी एवढी हेल्प कर ना, नाही तर काय उपयोग या नात्यांचा? हे बघ कॉलर, आपण बाईला समजवायचा लय ट्राय केला, पण आता त्यालाच वहिनींची बोलायचं नाही, त्याला आपण तरी काय करणार? अरे ह्याच्यामुळेच तिची काय अवस्था झाली आहे, जाऊन बघ जरा. तू बघ आणि त्या देवाला पण सांग बघायला. एवढ्या मोठ्या कॉलेजची डीन डॉक्टर मोनिका श्रीखंडे आज ओळखू पण येत नाहीये, आणि डीनची पोस्ट पण काढून घेतली. काय? हो, आणि हे सगळं कोणामुळे झालंय माहितीये? त्या देवामुळे. अरे मला सांग, आता कसा कोणावरती विश्वास ठेवणार ती आयुष्यात? हा, त्या अरे बाकी काही तुटला ना तर काही फरक नाही पडत रे, पण एकदा विश्वास तुटला ना की तो परत नाही जोडतायत. हे बघ, माझी आई ना सगळ्या पद्धतीने प्रयत्न करते त्या देवाशी बोलायचा, त्याला भेटायचा, पण हा नुसता टाळतोय. स्पष्ट कारण पण नाही सांगत आहे यार. प्लीज सत्य, अरे सांग ना रे,
मी माझ्या आईला अशा अवस्थेत नाही बघू शकत रे. आणि त्या देवाला ना आता काहीच नाही कळणार. जेव्हा त्याच्या बरोबर हे घडेल ना तेव्हा त्याला कळेल कसं वाटतं ते. हे बघ कॉलर, आपल्याला खरं कारण माहिती आहे, पण आपण नाही सांगू शकत तुला. मला आपण वचन देऊन बसलोय, शब्द देऊन बसलोय बाईला. आपण नाही सच्चाई सांगू शकत तुला. हे बघ, तू नाही सांगू शकत ना, ठीक आहे, नको सांगूस. अरे पण मला माझ्या आईला खुश ठेवायचं वचन तरी पूर्ण करू दे ना सत्या, प्लीज. हे बघ, काहीतरी हिंट दे, किंवा असं काहीतरी कर की ज्याच्यानी देवा स्वतःहूनच सांगेल काय कारण आहे ते. नाहीतर असं काहीतरी ज्यानी आपोआप कारण पुढे येईल, देवा असं का वागतोय ते. प्लीज सत्या, हे बघ, माझ्यासाठी नाही तर निदान तुझ्या डॉली वहिनींसाठी तरी प्लीज हेल्प कर यार. अरे कॉलर, आपण कधीपासून तसंच करायचा ट्राय करतोय. आता देवा बाईला वचन दिलंय. साला एवढी लपडी केली आपण जिंदगीत, हा लपडा नाही सलटवू शकत. करणार आपण नक्कीच काहीतरी जुगाड करणार. सत्या प्लीज काहीतरी कर यार. कॉलर, हे बघ, तू एक काम कर. आता वहिनींची जी काय हालत आहे ना ती देवाबाईला कळली पाहिजे, असा काहीतरी कर. एवढा काम कर. हे बघ, आपल्याला वेळ जात नव्हता, आपल्याला टाइमपास करायचा होता ना, म्हणून हे सगळं. नाही तर अशा बाई बरोबर देवा. आजी, 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 हे काय चाललंय सगळं? गेम खेळतीये. तुला काहीच कसं वाटत नाहीये ग? तू जाऊन बघ जरा, तुझ्या मुलीने काय अवस्था करून घेतली तिची. त्यात मी काही करू शकत नाही. तू फक्त गेम खेळू शकतेस, स्वतःच्या मुलीसाठी काहीच करू शकत नाहीस ना तू. हे बघ, पण मी तिचा मुलगा आहे आणि मी ना बरंच काही करू शकतो. तू आता बघच मी काय करतो ते. आजी, अरे गेम ओव्हर होईल माझा. होऊ दे. हे बघ आजी, आई आता अडचणीत आहे आणि अशा वेळी तू तिला हेल्प करायची सोडून तू तिची डीनची पोस्ट काढून घेतलीस. कशासाठी? कबीर, तू लहान आहेस, तुला यात आत्ताच काही कळणार नाही. करेक्ट आहे, मी लहानच आहे ग, पण ऍटलीस्ट मला तिचा त्रास बघवत नाहीये. तू तिची आई असून तुला काहीच वाटत नाहीये, तुला काहीच दिसत नाहीये. ते काय नाही, तू चल माझ्या बरोबर. अरे बघ तिने स्वतःची काय अवस्था करून घेतली. इतकं डिस्टर्ब मी आतापर्यंत तिला कधीच पाहिलं नाहीये. आजी प्लीज, तर तूच काहीतरी कर यावर. माझ्या मुलीची अवस्था पाहून तुम्हाला कीव यावी म्हणून मी तुम्हाला इथं आणलेलं नाहीये. माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायला आणलं. आई, तुमची चूक? हो, माझ्या मुलीचा भूतकाळ माहीत असून सुद्धा, तिला झालेला त्रास डोळ्याने बघून सुद्धा मी तिला तुमच्या प्रेमात पडायला सांगितलं. मोठ्या विश्वासानं तिचा हात तुमच्या हातात दिला. ती माझीच चूक झाली ना? आई, काय बोलताय तुम्ही? एक मिनिट टार्झन बापू. आय एम सॉरी. देवा सुर्वे, मला आई म्हणण्याचा अधिकार तुम्ही केव्हाच गमावलाय. मी तुम्हाला इथं आणलं ते फक्त कारण ऐकण्यासाठी. तुम्ही माझ्या मुलीच्या फिलिंग्सशी खेळलात यासाठी ती तुम्हाला माफ करेल कदाचित, पण मी नाही करणार. आज मी फक्त मोनिकाची आई म्हणून तुमच्याशी बोलतीये. आपण काय बोलू नये, आपल्यास कर नाहीये. माझ्या मुलीला जशी थातूर मातूर उत्तरं दिलीत तशी मलाही देऊन मोकळे व्हाल असं तुम्हाला वाटत असेल तर ती चूक आहे तुमची. तुम्ही स्नेहलता श्रीखंडेशी बोलताय. नाही आई, हो तसं नाही. आपण मिस्टर देवा सुर्वे, माझी मुलगी तुमच्या मागे कधी आली होती तिचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून सांगत? तुमच्याशिवाय जगू शकत नाही वगैरे बोलली होती? नाही. म्हणजे तुम्हीच माझ्या मुलीच्या मागे आहात. ती नाही म्हणत होती तरीही तुम्ही तिला प्रेमात पडलत. हा, वेगवेगळे प्रयत्न करून तिला इम्प्रेस केलं आणि त्यात मी तुमची साथ दिली, हो ना?
कारण मला तुमच्यावर विश्वास होता. हा माणूस माझ्या मुलीला सुखात ठेवेल, किंबहुना तिचा विश्वासघात करणार नाही असं वाटलं होतं मला. पण नेमकं असं काय घडलं? का सोडलं तुम्ही तिला? एका मुलीची आई म्हणून विचारते मी तुम्हाला. आपण नाही सांगू शकत. आपण सॉरी आहे. मला तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. काहीही झालं तरी मी स्वस्थ बसणार नाही. उत्तर शोधून काढणारच. आपली मजबुरी आहे मॅडम. काय मजबुरी आहे? एका आईला तिच्या मुलांशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नसतं. अर्थात तुम्हाला हे सांगून उपयोगच नाही, कारण तुम्हाला पोटचं पोरच नाहीये. पण जर तुम्हाला मुलगी असती आणि तिच्याशी कोणी असं वागलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? आता काय सांगू आई, आपण आपल्या पोटच्या पोरीच्या खुशीसाठी तुमच्या पोरीला दुखवतोय. आपली मजबुरी आहे.